5% साखर राहिलेली असताना रेट वाढले. याचा उपयोग फक्त व्यापाऱ्यांनाच होणार आहे. हं, तर आता इथेनॉल ठेवायलाच जागा नाही शिल्लक. तर हं, हे ऑइल कंपन्या अगोदर घेऊ शकल्या असत्या का? तर त्याचं उत्तर होय आहे. हं, बरोबर आहे हं, ना? पण हं, ऑइल कंपन्यांनी स्वतःचं स्टोरेज कॅपॅसिटी काही वाढवली नाही. ती हं. वाढवायला पाहिजे होती. भारत साखरेची आयात करणार अशी घोषणा झाल्या आंतरराष्ट्रीय दर पण ₹300 नी वाढले. त्यांनी ₹52 86 पैशांनी कालचा साखरेचा दर विक्रीचा होता. ती साखर भारतात आणायला ₹20 खर्च येणार. हं, म्हणजे ₹200 लागणार. अधिक प्रोसेस करायला, ती कच्ची साखर आहे. ती कच्ची साखर बरोबर. प्रोसेस करायला अजून ₹250 लागणार. तर हं, काही झालं तरी 58 ते ₹60 च्या खाली ती साखर भारतात येऊ शकत नाही. हे आता हं, फिक्स आहे. हं, हं. परंतु जसं घरातलं कन्झम्पशन कमी झालं आहे, त्याचबरोबर कोल्ड ड्रिंक्स आणि याचं प्रमाण जेनजीमध्ये भरपूर वाढलं. ज्याच्यात बरोबर. फार मोठ्या प्रमाणावर साखरेचा वापर होतो. हं. स्वीटसाठी कमर्शियल वापर जो आहे साखरेचा तो 67% आहे. नमस्कार, मी अक्षता. आपण पाहत आहे मुंबई आउटलुक. सध्या देशामध्ये एकाच विषयाची जोरदार चर्चा होतेय, ती म्हणजे साखरेचे वाढलेले भाव. जी साखर काही दिवसांपूर्वीच म्हणजे अगदी 4 दिवसांपूर्वीच 50 ते ₹60 च्या दरम्यान होती. आता तीच साखर 70 ते ₹80 ना मिळतेय. त्यामुळे आता गृहिणींचं टेन्शन वाढलंय. मात्र या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचा विषय तो म्हणजे भारत हा साखर उत्पादन देशांमध्ये दुसऱ्या क्रमांकावरती येतो. जवळपास 16% साखर उत्पादन करण्यामध्ये भारताचा वाटा आहे. पण आता आपल्याच देशाला बाहेरून साखर ही आयात करावी लागतीये. भारताची ही बदललेली जी एकंदरीत प्रतिमा आहे, ती कशी बदलली? साखरेचे भाव एवढे का वाढलेत? नेमकं याच्या मागचं कारण काय आहे? इथेनॉलचं कारण कितपत याला योग्य आहे? या सगळ्या मुद्द्यांवरती आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आज या चर्चेत राज्याचे माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड सर आहेत. सर मुंबई आउटलुकमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. येस, थँक यू. सर हे नेमके साखरेचे आता वाढलेले भाव आहेत. नेमकं याच्या मागचं कारण काय आहे? कारण की भारत हा साखर उत्पादन करणाऱ्या देशांमध्ये दुसऱ्या क्रमांकावरती येतो आणि आता आपल्या देशाची ही जी वेळ देशावरती आली आहे साखर आयात करण्याची. नेमकं याच्या मागचं काय कारण वाटतं तुम्हाला? एक तर ह्याला एकच असं कारण नाही आहे. 4-5 हं. कारणं आहेत. आपण त्यांची चर्चा करू. हो. 2020 पासून मी साखर आयुक्त होतो, 23 हं, सालापर्यंत. हं, पण या काळामध्ये 2021 साली हं, जगातलं सगळ्यात जास्त साखरेचं उत्पादन भारताने केलं हं, आणि त्या वर्षी आपण 100 लाख टन एवढी साखर निर्यात पण केली. हं, एवढी निर्यात भारताची कधी झाली नव्हती. परंतु या काळामध्ये अजून एक चित्र होतं, की संपूर्ण भारतात 100 लाख टनापेक्षा जास्त साखर वेगवेगळ्या गोडाऊनमध्ये शिल्लक होती आणि त्याच वेळी भारताची जगातली डायबेटिकची कॅपिटल, राजधानी अशी चर्चा सुरू होती. त्यामुळे सातत्याने सरकारचा म्हणणं असं होतं, की साखरेचं उत्पादन कमी करायला पाहिजे. कारण हं, आपल्याला जेवढी साखर लागते त्यापेक्षा ही जास्त आहे फार. हं, आपल्याला लागते 280 लाख टन हं, आणि हं, त्या वर्षीचा स्टॉक सगळा मिळून नवीन उत्पादन आणि पूर्वीचा शिल्लक साठा असं हं, जवळ-जवळ 380 लाख टनापेक्षा जास्त होतं. तर हं, ती 100 लाख टन साखर निर्यात केल्यानंतर सुद्धा पुढचे पण हंगाम 2 चांगले गेले आणि त्यामुळे ऊसाचं उत्पादन चांगलं राहिलं. हा हं, झाला एक भाग. म्हणजे जाणीवपूर्वक आपण त्याच वेळी इथेनॉलकडे काही साखर वळवावी असा हं, अप्रोच ठेवला आणि हं, नुसतं ठेवला नाही तर सी हेवी मोलॅसिस म्हणून जी नैसर्गिकरित्या मोलॅसिस तयार होतात, त्याच्यात 4% साखर असते. हं, मग आपण ठरवलं की नाही शुगरच्या ज्यूसपासून पण इथेनॉल बनवायचं हं, आणि बी हेवी मोलॅसिसमध्ये अजून 2% साखर तिकडे वळवायची म्हणजे साखर उत्पादन कमी होईल. हं, ह्या अप्रोच ठेवल्यामुळे सातत्याने आपण साखरेकडून इथेनॉलकडे पण वळत गेलो. हं, मधल्या काळात हजारो कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट सरकारने केली. ती एक प्रकारे चांगली होती कारण आपण क्रूड ऑइल भारतामध्ये जे आयात होतं, हं, त्याच्यातलं निदान 20% पेट्रोलमध्ये आपण इथेनॉल टाकायचं, असं धोरण स्वीकारलं. हं, ते 2030 पर्यंत होतं, ते पण आपण अलीकडे आणलं. 2025 सालीच आपण
हे टार्गेट पूर्ण केलं, की 20% ब्लेंडिंग करायचं. आता हं, हे करत असताना यावर्षी जे तात्कालिक कारण दिसतं अचानक साखर वाढल्याचे, हं, त्याच्यामध्ये 4 कारणं दिसतायत. एक हं, आहे पर्यावरणामध्ये झालेला बदल, हं, हवामानाचा बदल, मागच्या वर्षी फार वेगवेगळ्या वेळी आणि शेवटपर्यंत पडलेला पाऊस आणि त्यामुळे उत्पादनात झालेली घट. तो हं, मूळचा जो अंदाज इस्मान या संघटनांनी केला होता, त्याच्यापेक्षा 11% उत्पादन मागच्या वर्षीचं घटलं आहे. हे हं. सगळ्यांचं आहे. महाराष्ट्राने 106 लाख टन करू असं म्हटलं आणि मग 102 वर आले आणि शेवटी फायनली 89 लाख टन तयार झाले. सो म्हणजे 17 लाख टन साखर महाराष्ट्रातच कमी तयार झाली आहे. सो कमी उत्पादन हा पहिलं कारण आहे. दुसरं कारण आहे, की इथेनॉलकडे साधारण आपण 20 ते 22% एवढा ऊस वळवला आहे. आणि तो काही फार जास्त नाही आहे, की इथेनॉलकडे गेल्यामुळे साखरेचे दर वाढले असं नाही आहे. पण हे एक कारण आहे, की अ, एवढीच अजून 20 लाख टन साखर जर झाली असती, हं, तर भारताला आयात करावी लागली असती का? तर याचं उत्तर नाही असं आहे. हं, कारण आपण हं, आता 10च लाख टन आयात करत आहोत. हं, आता आपली 20 लाख टन साखर शिल्लक राहिली असती. हं, परंतु ह्याचा बॅलन्स साधण्यामध्ये ही जी गडबड झाली आहे, की हं, कारखान्यांनी इथेनॉल जास्त बनवलं, पण ते पण यांनी ऑइल कंपन्यांनी घेतलं नाही. हं, म्हणून कारखान्यांची मागच्या वर्षीपासूनची मागणी होती, की तुम्ही जेवढं आम्ही इथेनॉल बनवलं आणि त्याच्यासाठी कर्ज काढून मोठमोठे कारखाने उभे केले, हं, डिस्टिलरी उभ्या केल्या. हे इथेनॉल आमच्याकडे पडून काय फायदा आहे? ते ऑइल कंपन्यांनी खरेदी केलं पाहिजे. हं, सरकारचं म्हणणं आमचं आहे, की 20%च ब्लेंडिंग आम्हाला लागतं, तर तेवढंच आम्ही घेत राहू. हं, त्यापेक्षा जास्त नको. हं, मग तिसरा महत्त्वाचा जे कारण आहे, त्याच्यामध्ये अ, भात म्हणजे तांदूळ आणि हं. गहू या खराब झालेल्या याच्यापासून पण इथेनॉल बनवायला पण पॅरलली सुरुवात झाली. त्याला पण मक्यापासून पण तयार करतात ना सर इथेनॉल? बगॅसपासून पण तयार करतात. हं, तर यामध्ये फूड ग्रेन पासून म्हणजे अन्नधान्यापासूनचं इथेनॉल हं, हं, विरुद्ध शुगर पासूनचं इथेनॉल हं. याचं प्रमाण पहिल्या वर्षी 2020-21 मध्ये 80% ऊसापासून आणि 20% अन्नधान्यापासून. हं, मग ते 80चं 70 झालं, 70चं 60 झालं. आता हं, 20 ते 22% फक्त इथेनॉल कशातनं आहे? तर शुगर केनमधून आहे. हं, आणि बाकीचं सगळं इथेनॉल आता अन्नधान्यापासून आहे. हं. तेही त्यामुळे सर उसाच्या मळीपासून म्हणजे जे वेस्ट असतं मळीपासून त्याच्यापासून हे इथेनॉल बनवलं जातं. बरोबर आणि मळीमध्ये 2% जास्त साखर म्हणजे गोड मळी बाहेर हं, टाकता येते त्या प्रोसेसमध्ये. त्याला हं, बी हेवी मोलॅसिस असं म्हणतो. म्हणजे हं. त्यामुळे काय होतं 2% साखर कमी उत्पादित होते. बरं. हं, एवढं गोड मळीपासून अजून जास्त इथेनॉल बनतं. हं, त्याला म्हणतात बी हेवी मोलॅसिस. हं. नंतर सरकारने 2023 मध्ये डायरेक्ट साखरेच्या पाकापासून पण इथेनॉल बनवायला परवानगी दिली. ती बरं. मागच्या वर्षी काढून घेतली. हं, आणि हं. हे लक्षात आलं, की साखरेचं उत्पादन कमी उत्पादन होतंय. कमी होतंय. कमी होतंय. सो याची चाहूल गव्हर्नमेंटला होती. याच्यात हं. एक महत्त्वाचं चौथं कारण जे आहे, की कारखान्यांवर ऊसाचे पैसे शेतकऱ्यांना देण्याचा जो दबाव आहे, हां, तो कमी झाला नाही. हां. आणि त्यामुळे ऊसाचं एकूण क्षेत्र घटायला मदत झाली. मग लोक पुन्हा सोयाबीनकडे आणि कापूसाकडे वळायला लागले आहेत. ऊस हं, हे सगळ्यात अट्रॅक्टिव्ह पीक होतं आणि कल्पवृक्षासारखं ऊस आहे. प्रत्येक उपयोग म्हणजे ऊसाचा असं कुठलाच पार्ट नाही की जो वाया जातो. हं, त्याला एकेकाळी आपण कोकणामधला नारळ म्हणजे कल्पवृक्ष म्हणायचो. हं, बरोबर आहे हं, की नाही? आता हं. तेवढाच ऊस हे कल्पवृक्ष ठरला आहे. आणि सर हं, ऊसाला हं, प्रमोट करायला पाहिजे होतं, पण ते झालं नाही. हं, कारण त्याच्या विरोधात पण एक भूजल तज्ञ आणि ह्या सगळ्यांची पण एक हे आहे, की हं, अ, तुम्ही एकीकडे भूगर्भातलं पाणी घेऊन ऊस लावता, हं, बरोबर आहे ना? हं, आणि हं, दुष्काळी भागाचा लातूरसारख्या ठिकाणी जिथे टँकरने हं, पाणी पुरवलं, तिथे हं, तुम्ही ऊसाचं उत्पादन कशाला घेता? हं, हे सगळे हे वेगवेगळे बद्दलचे अप्रोचेस. हं. तर आता माझा ह्याच्यामध्ये एक प्रश्न होता, की आपण म्हणजे हा मी मुद्दा शेवटी घेणार होते, पण आता तुम्ही म्हटलात म्हणून माझा प्रश्न आहे, की जे ऊस आहे ऊस असं पीक आहे, की आपल्या भारतामध्ये जो कृषी उद्योगामध्ये पहिला कापूस येतो. त्याच्यानंतर ऊसाचं सगळ्यात जास्त उत्पन्न इथे घेतलं जातं आणि आता जर तुम्ही कारखान्यांविषयी आपण जर बोलतोय, तर जी थकबाकी आहे, ती अनेक शेतकऱ्यांवरती आहे सध्याच्या काळामध्ये.
म्हणजे 4,000 कोटींपेक्षा पण जास्त थकबाकी सध्या आहे आणि महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावरती आहे साखर उत्पादनाच्या बाबतीमध्ये. त्यामुळं आता साखर महाग झाली आहे, पण अजून काही शेतकऱ्यांना तसे भाव चांगले मिळाले, पण तसे काही चांगले दिवस नाही आले. त्याचा जास्त फायदा जो होतोय साखर महागल्याचा हा सट्टेबाजी करणाऱ्या लोकांना किंवा दलाल जे आहेत, पण बरोबर. शेतकऱ्यांना काहीच होत नाहीये. याचं मग कारण असं आहे, की हं, कारखान्याचं सीझन कधी सुरू होतो? ऑक्टोबरमध्ये सुरू होतो. हं, आता आता जवळ-जवळ ऑगस्ट संपत आला आहे. हं, हां, आता एका कुठल्याही कारखान्याकडे जर बघितलं, तर 95% साखर गेल्या वर्षभर विकलेली आहे. आता हं, 5% साखर राहिलेली असताना रेट वाढले आहेत. याचा हं, उपयोग फक्त व्यापाऱ्यांनाच होणार आहे. याचा हं, उपयोग कारण व्यापाऱ्यांनी खरेदी करून ते होर्डिंग करत असणार, ठेवले हं, असणार. हं, बरोबर आहे ना? आणि हं, कारखाने काय म्हणतात, की आमचे मागच्या वर्षीचेच पैसे शेतकऱ्यांचे अजून देऊन झाले नाही. हं, तर तुम्हाला हे म्हणजे थोडक्यात 10,00,000 टन उदाहरण मात्र एखाद्या हं, कारखान्याकडे 10,00,000 टन साखर आहे. हं, बरोबर आहे. आता हं, 9,70,000 टन मागच्या वर्षभर त्यांनी विकली आहे. हं, आता 30,000 टन राहिली आहे. तर त्याला ₹70 रेट मिळाला, तरी काही हं. फारसा फरक त्यांना 1 महिन्यामुळे पडत नाही. म्हणून असं सातत्याने म्हणतायत, की याचा शेतकऱ्याला थेट काही फारसा फायदा नाही. हं. पण आता सर जी एकंदरीत सट्टेबाजी जी वाढली आहे आणि बरेचसे असे जे व्यापारी आहेत, ते आधीच साखर खरेदी करून ठेवतात आहेत. पण आता त्यासाठी सरकारने अनेक निर्बंध आणलेत, त्याचे नियम आणलेत, की व्यापारी अमुक-अमुक इतकीच साखर स्वतःकडे ठेवू शकतात. मग बरोबर. त्यामुळे काही फरक पडणार आहे? का नियंत्रण राहणार आहे? काय वाटतं? त्यामुळे एकच आहे, की काही वेळेस काय करतील, हं, व्यापारी लोक याच्यावर पैसे लावतात. हं, साखरेवर. म्हणजे ह्याचं गणित काय? मूळ प्रश्नांबद्दल बोलायला पाहिजे. आणि हं. तो मूळ प्रश्न हा आहे, की आपण शुगरकेन कंट्रोल ऑर्डरमध्ये असं म्हणलं, की ऊस घातला की 15 दिवसात सगळे पैसे देऊन टाका. हो. आता किती पैसे द्यायचे? बरोबर आहे ना? हं, नाहीतर आम्ही 15% व्याज लावू. हं, आता मुळात मी मी काल की परवाच्या इंटरव्ह्यूत पण असं म्हटलो, की 15% व्याज हे जगात आता कुठल्याच देशात नाही. हं, तर हे 15% कुठून आलं? नंबर 1. हं, नंबर 2 अ, कच्चा माल आपण खरेदी करतो. आपण कापूस घेतला आणि शर्ट बनवला. हं, तर कापसाची किंमत जास्त असायला पाहिजे, की शर्टची जास्त असायला पाहिजे? हं, बरोबर आहे ना? तर ऊस घेतला, ऊस ₹3400 ने घेतला हं, टनामागे आणि ₹31 नी साखर विका, असं मिनिमम असं सरकार सांगतं. हं, मग आम्ही गेले 5 वर्ष मला वाटतं ही मागणी केंद्र शासनाकडे प्रलंबित आहे, की हं, साखरेची विक्री किंमत ₹37 च्या पुढे जायला पाहिजे होती. आता हं, तर ती 45 च्या पुढे जायला पाहिजे, असं आहे. याचा हं. उपयोग काय होतो, की ही जरी किमान किंमत असली, तरी सुद्धा बँका सगळं जे बँका कर्ज देतात कारखान्यांना, तो हं, ₹31 गृहीत धरून देतात. म्हणून हे एम-एस-पी ज्याला म्हणतो आपण मिनिमम सेलिंग प्राईस, हं, ही नेहमी एफ-आर-पीच्या वर ₹400 ते ₹500 पाहिजे. हं, तसं नसेल तर हा साखर धंदा सतत तोट्यामध्ये पण राहणार आणि अडचणीत पण येणार हे निश्चित आहे. हं. तर आता माझ्याकडे एक डेटा आहे. त्याच्यानुसार गेल्या वर्षी देशामध्ये 258 लाख टन साखरेचं उत्पादन झालं. यावर्षी 276 लाख टन साखरेचं उत्पादन झालं. मात्र आता देशाला गरज आहे 280 लाख टन इतक्या उत्पादनाची. म्हणजे बरोबर. अंदाज सुद्धा जितका होता त्याच्यापेक्षा यावर्षी उत्पादन कमी झालंय. कमी झालंय, कमी झालंय. कारण ते क्लायमेट चेंजला काही अंदाज येत नाही. म्हणजे हं, शेतकरी म्हणला, की माझ्यात 80 टन ऊस निघेल, तर तो 62 टनच येतो. तर त्याला हं, काही अंदाज हे सगळं कशावर आकडेवारी आहे? तर किती हेक्टरवर ऊस झाला गुणिले किती एव्हरेज येतं. हं, याच्या आधारे केलेले अंदाज असतात. त्यामुळे मूळ एस्टिमेट जे होतं मागच्या वर्षी हंगामाच्या सुरुवातीला हं, 343 लाख टन हं, आणि त्याच्यामध्ये फायनली 11% उत्पादन कमी झालंय. तर हं, 11% चा जो कारण आहे, ते हं. आहे निसर्ग. बरोबर. हं, बरोबर? निसर्ग आणि दर, की ज्याच्यामुळे लोकं ऊसापासून दुसऱ्या पिकाकडे गेले आहेत. हं, बरोबर? यावर्षी पण अजून बऱ्याच मराठवाड्यासह अनेक भागात पाऊसच नाहीये. तर हं, पुढच्या वर्षीच्या ऊसाच्या क्षेत्रावर त्याचा प्रभाव पडणार का? तर 100% पडणार. हं, डेफिनेट आहे ते. त्याच्यात म्हणजे हं, त्याच्यासाठी कुठल्या ज्योतिषाची गरज नाहीये. पण सो सर जी गोष्ट व्यवस्थेमधली आहे, जी हं, व्यवस्थेने निर्माण केली आहे, हं, ती आपल्याला सुधारता आली असती, असं माझं हं, मत आहे, की
तर माझा प्रश्न हाच होता, की निसर्गाचा भाग वेगळा, पण आपण स्वतःकडून आधीच काही उपाययोजना जर केल्या असत्या, म्हणजे तुम्ही जसं म्हटलं, की साखरेची आधी आपण निर्यात करायचो, तेव्हा जास्त प्रमाणात होती म्हणून आपण निर्यात ती करत होतो. मग बरोबर. तेवढा जर साठा असता, तर कदाचित ही वेळ आज देशावरती आली नसती. आली नसती. तिसरा ह्याच्यातला अजून एक फार इंटरेस्टिंग मुद्दा आहे, हं, की समजा यांनी 30,000 कोटीपेक्षा जास्तचं कर्ज काढून हं, 50-100 कारखान्यांनी डिस्टिलरी टाकली आणि हं, त्या कर्जाचे व्याज कारखाने भरतायत. मग इथेनॉल तयार झालं. हं, मग सरकार असं म्हणलं, की आम्ही तुमचं 20% साठी इथेनॉल खरेदी करू. हं, मग मागच्या वर्षी हा सातत्याने शुगर इंडस्ट्री म्हणते, की आमचं इथेनॉल पडून आहे आणि त्यात दोन्ही टाक्या पूर्ण भरल्या आहेत. हं, तर आता इथेनॉल ठेवायलाच जागा नाही शिल्लक. तर हं, हे ऑइल कंपन्या अगोदर घेऊ शकल्या असत्या का? तर त्याचं उत्तर होय आहे. हं, बरोबर आहे हं, ना? पण हं, ऑइल कंपन्यांनी स्वतःचं स्टोरेज कॅपॅसिटी काही वाढवली नाही. ती हं, वाढवायला पाहिजे होती. म्हणजे पुढच्या महिन्यात लागणार म्हणून आज आपण साखर आयात करणारच आहे. तर मग हं. पुढचे 4 महिने लागणारं इथेनॉल आज खरेदी केलं असतं. तर कारखान्यांना पैसे मिळाले असते, तेच पैसे शेतकऱ्यांना वाटप झाले असते. आज बरोबर. हं, शेतकऱ्याचे पण पैसे मागे ठेवले आहेत. व्यापाऱ्यांनी जास्त सावकारीदारांनी पैसे टाकले आहेत आणि ते हं, साखर उचलतायत आणि हं, त्याची साठेबाजी ते करतायत आणि हं. मग याचा फायदा नॅचरली कोणाला होणार आहे? तर व्यापाऱ्यांना. बरोबर. हं, हं. म्हणून मोठ्या प्रमाणावर धाडी टाकल्या आणि हे स्टॉक ॲक्चुअली जाऊन तपासले. आता सरकारने सांगितलं, की सगळ्या कारखान्यातले स्टॉक तपासा. हं, बरोबर आहे की नाही? म्हणजे ही एकदम हं, पॅनिक सिच्युएशन, हँड टू हं, माउथ ज्याला म्हणतो आपण. हं. आत्ता स्वयंपाक करायचा, लगेच जेवायला बसायचं. ही जी हां, म्हणजे व्यवस्था नाकातोंडात पाणी गेल्यानंतरच त्याच्यावरती काम करायचंय. त्याच्या असं आधी काही नाही. झाल्यामुळे हां. हा प्रॉब्लेम आहे. हं, हं, हं. पण सर आता सणासुदीचे दिवस आहेत म्हणजे आता अनेक लोकं बघत असतील हा इंटरव्ह्यू, तर सणासुदीचे दिवस तोंडावरती आलेत. आता गणपती आहेत आणि काही महिन्यांवरतीच दिवाळी आली आहे. आता हे वाढत चाललेले भाव म्हणजे गृहिणींना प्रचंड टेन्शन आलंय आणि असं बोललं जातंय, की आता 70-80 आहे. काही दिवसानंतर 100चा आकडा क्रॉस होऊ शकतो. तर याविषयी काय? कारण की आता आपला देश आयात करणारे आहे साखर बाहेरच्या देशांमधून, ती पण कच्ची साखर असणार आहे. मग कारण तिथे का रेट तिथे रेट कसे चाललेत आणि ते इथे त्याचे परिणाम काय होतील? भारत साखरेची आयात करणार अशी घोषणा झाल्या हं, आंतरराष्ट्रीय दर पण ₹300 नी वाढले. हं, त्यांनी ₹52.86 कालचा कालचा साखरेचा दर विक्रीचा होता. हं, ती साखर भारतात आणायला ₹20 खर्च येणार. हं, हं, म्हणजे हं, ₹200 लागणार. हं. अधिक प्रोसेस करायला, ती कच्ची साखर आहे. ती कच्ची साखर बरोबर. प्रोसेस करायला अजून ₹250 लागणार. सो हं, काही झालं तरी 58 ते ₹60 च्या खाली ही साखर भारतात येऊ शकत नाही. हे आता हं, फिक्स आहे. आणि हं, आणायचा जो वेळ आहे, तो हं, म्हणतात ऑक्टोबरच्या पूर्वी साखर आली पाहिजे. कारण ऑक्टोबर हं, नंतर कारखाने सुरू होतील. 15 हं, ऑक्टोबरच्या नंतर साधारण साखर कारखान्यातली साखर तयार होईल. पण हं, तोपर्यंत हा जो सणासुदीचा पिरियड आहे, त्याच्यात ग्राहक पण कोंडीमध्ये पकडला गेलाय असं मला वाटतंय. हं, पण हं, जास्त दबाव आणला व्यापाऱ्यांवर तर अजून एक ₹4-5 किंवा ₹6 पर्यंत साखरेचे हं, दर खाली येऊ शकतील असं दिसतंय. हं, फार जास्त दर कमी होण्याची का शक्यता नाही? त्यांना माहिती आहे, की कुठूनही म्हणजे आयात केल्याशिवाय साखर आता कुठलाही कारखाना निर्माण करू शकत नाही. हे हं, फिक्स आहे गेले पुढचे हं, 2 महिने. हं. पण आता सर किती भाव वाढू शकतात म्हणजे पुढच्या काही महिन्यांमध्ये? की एवढे स्थिर राहतील? व्यापाऱ्यांवर जास्त म्हणजे रेड करणे, हे करणे असं जर काही उपाययोजना केल्या, तर स्थिर हं, हं, राहतील. हं, फारसे काही वाढणार नाही असं मला वाटतं. हं. माझा सर पुढचा प्रश्न असा आहे, की आता ही महागाई वाढली वगैरे सगळं आता गेल्या काही महिन्यात तेल वाढलं किंवा एकंदरीत ही सगळी जी परिस्थिती आहे आता सामान्य नागरिकांना तुम्ही काय आवाहन कराल या माध्यमातून? एक तर हे लक्षात हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे याच्याशी संबंधित, हं, की दर मानसी भारतीय माणूस हं, 2016 साली 20 किलो साखर खात होता. हं, आता नवीन जनरेशन तुमचं जनरेशन सगळं कमी गोड खात आहे आणि हं, सगळे लोक आता बिन साखरेचा चहा पित आहेत. तर हं, हे हं, हे दर मानसी 16 किलोवर खाली आलं आहे. हं. परंतु जसं घरातलं कन्झम्पशन कमी झालं आहे, त्याचबरोबर कोल्ड ड्रिंक्स आणि याचं प्रमाण जेनझीमध्ये भरपूर वाढलं आहे, की ज्याच्यात बरोबर. फार हं, मोठ्या प्रमाणावर साखरेचा हं, वापर होतो. हं, स्वीटसाठी कमर्शियल वापर जो आहे साखरेचा तो 67% आहे. हं.
म्हणजे कमर्शियल वापर तर कमी होणारच नाही. पण हं, कोल्ड ड्रिंक्स मार्केटमध्ये यायचं बंद होईल का? तर होणार नाही. हं. बरोबर आहे ना? मग हो, त्याच्यात बरीच हो. साखर गेली आहे. हं, म्हणून मला असं दिसतंय, की ॲट द मोस्ट काय होऊ शकतं, तर सणाच्या काळामध्ये वर्षभरात एकदा येणारा सण असेल, तर त्याचं हं, कन्झम्पशन पण लोकांना कमी करता येणं जरा अवघड आहे, हं, असा त्याचा अर्थ आहे. हं. आता सर तुम्ही तर इंडस्ट्रीचा मुद्दा याच्या मूळ मूळ हां. प्रश्नांकडे जर चर्चा करायची, तर हं, आपण अशी हातातोंडाची अशी लढाई न करता, हं, की कुठल्याही वर्षी भारतासारख्या मोठ्या देशामध्ये हं, किमान 50 लाख टन साखर शिल्लक राहिली पाहिजे. हं, असं धोरण ठरवायला पाहिजे. हं, हे हं, ठरवल्याशिवाय नाहीतर मग आयातीची वेळ कधी पण येऊ शकते आणि जर हं, क्लायमेट चेंजचा इफेक्ट जगभर आहे. हं, यावर्षी ब्राझीलच्या पण पिकावर परिणाम झाला आहे. तर ते हं, होणार आहे. ते हं, क्लायमेट चेंजसाठी त्याला बफर सिस्टम म्हणतो आपण, की हं, थोडं तरी आपण घरामध्ये धान्य 20 दिवसाचं तरी आणून ठेवतो ना, तसंच हं, आपल्याला करावं लागेल राष्ट्रीय पातळीवर. हं, हं. सर आता इंडस्ट्रीचा मुद्दा तुम्ही म्हटलात म्हणून माझा एक प्रश्न आहे, की अशी चर्चा सुद्धा आधी झाली होती, की इंडस्ट्रीसाठी सगळ्यात जास्त साखर लागते आणि घरगुती त्याच्यापेक्षा मानाने कमीच आहे. कमी तर लागतं. त्याच्या रेटमध्ये जर घरगुती साखरेचा भाव जर कमी केला, तर काय बदलू शकतं चित्र? एकेकाळी तुम्हाला माहीत असेल केरोसिनमध्ये आपण ब्लू डाय टाकला आणि हां. निळं केरोसिन घरगुती वापराला आणि पांढरं केरोसिन इंडस्ट्रीला. हं, पण साखर हे खाद्यपदार्थ असल्यामुळे असं हं, काही नाही आहे, की एका पोत्यामध्ये एक काही ड्रॉप टाकला, की सगळी साखर निळी होऊन जाईल, पिवळी होऊन जाईल, असं काही होणार नाहीये. हा हं, खाद्यपदार्थ असल्यामुळे त्याचे साइडचे परिणाम काय होतील? म्हणजे खाद्यपदार्थ असल्यामुळे असं करायला नको नंबर 1. हं, नंबर 2 असं ठरवलं, की एकाच वेळी कारखान्यामध्ये टेंडर भरणारे लोक आहेत. तर ते ते लोक काय सांगतील? असं सांगतील का मी इंडस्ट्रीसाठी साखर नेतोय, की हॉटेलसाठी नेतोय, की घरासाठी नेतोय? हं, असं काही हं, होणार नाही. हं, मग ह्याच्यातनं काय होईल पोलिसिंग वाढेल. म्हणजे रस्त्यात पोलीस पकडतील आणि पैसे काढ म्हणतील. हं, हं, बरोबर आहे ना? तू हॉटेलसाठीच घेऊन चालला होता असं करून गरीब माणसालाही पकडतील. तर हे जे हं, भानगड आहे ना, हं, याच्यामुळे जेवढा म्हणजे हे याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर ब्लॅक मार्केटिंग वाढेल, याचा हं, गैरवापर वाढेल, अनेक हं, लोकांना त्रास होईल, खोट्या पोलीस हं, केसेस होतील आणि हं, व्यापारी एवढे हुशार आहेत, की मला घरगुती माझ्या घरात 200 माणसं आहे असं सांगून नेतील आणि हां, कमर्शियल आस्थापनांना देतील. तर हं, हे सगळं टाळायला पाहिजे. एकच दर पाहिजे. कारण हे मिक्सिंग 2 वेगवेगळे दर ठेवले, की काळा बाजार होणार. हं, आपल्याकडे जेव्हा पेट्रोल, केरोसिनचे दर वेगळे होते. जेव्हा डिझेल, पेट्रोल सेम आलं ना, तेव्हा लोकांना वाटायला लागलं, की आता काळा बाजार करून काही फायदा नाही. हं, हं, असं आहे. हं. अ, माझा एक शेवटचा सर प्रश्न असा आहे, की महाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेश जो आहे, हे जे राज्य आहे, तिथे साखरेचं उत्पन्न जास्त घेतलं जातं. पण उत्तर प्रदेशमध्ये असे अनेक खाजगी प्रायव्हेट कारखाने जो आहे, तिथे सरकारचं नियंत्रण तितकंसं नाहीये आणि नाही. त्याच्यामुळे त्यांचा जो माल आहे, ते बाहेर निर्यात करू शकतात. तर याचा किती इफेक्ट वाटतो तुम्हाला? सहकारावर जेवढं नियंत्रण आहे, तेवढं खाजगीवर नाही हे बरोबर आहे. हं, पण तरीसुद्धा शुगरकेन कंट्रोल ऑर्डर सगळ्यांना सेम आहे. म्हणजे हं. किती साखर विकायची, ही सगळी भारत सरकारची बंधनं दोन्ही कारखान्यांवर सारखीच आहे. पण त्याचं पालन होतं कसं आहे? जे खाजगी पालन कारखाने आहेत हे तिथे? नॉर्मली काय होतं, की तपासल्याशिवाय हे कळणारच नाही, की हं, हं, खरोखर हे व्यापाऱ्यांकडनं ॲडव्हान्समध्ये पैसे घेऊन रॉ शुगर विकतात का? निर्यात करतात का? हं, किंवा आजूबाजूच्या देशांना चोरून साखर जाते का? ते हं, कारखाने म्हणणार, की आम्हाला टेंडर देऊन कोणी घेतली आहे साखर, आम्ही काही हं, विकलेली नाही. कारखाने हं, जाऊन काही स्वतः विकत बसत नाही. असा ते मुद्दा आहे. त्यामुळे विकणारे वेगळेच लोक असू शकतात. नाही, हं. मला वाटतं बऱ्यापैकी आपण सगळे कव्हर केले आहेत. अ, हां. यामध्ये यावर्षीचा मागच्या वर्षीचाही पाऊस कमी असल्यामुळे यावर्षी पण नव्याने काही फारशी लागवड झालेली नाही. हं, त्यामुळे पुढच्या वर्षीचा अंदाज आला, तरी हं, पुढच्या वर्षीचा हंगाम संपताना सुद्धा कदाचित अशीच परिस्थिती परत निर्माण होण्याची पण दाट शक्यता आहे. हं, हं, कारण हं, कारखाने पूर्वी 170 दिवस चालत होते. मग 160 दिवस चालायला लागले. यावर्षी 89 दिवस साखर कारखाने चालले आहेत. सो हं, 2-3 महिन्यामध्ये कारखाने बंद होत आहेत. हं, तर याचा अर्थ ऊसाचं क्षेत्र पण कमी होत आहे आणि हं, त्याचा आणि भारतामध्ये अनेक राज्य
साखरेचे कारखाने फार राज्यात होते. तेलंगणात होते, आंध्रामध्ये होते, तामिळनाडू होते. कर्नाटकमध्ये पण खूप आहेत. आता आता उत्तर प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरात ही 4च राज्य 28 राज्यांना साखर पुरवत आहे. त्यामुळे हे डायव्हर्सिटी कमी झाली हम्म, हम्म. असा त्याचा. उद्योग आता कमी व्हायला लागलेत, म्हणजे हो. एकंदरीत प्रोडक्शन म्हणजे सगळंच कमी म्हणजे होतंय. साखर व्यवसाय परवडत नाही आणि एकाच बाजूला झुकणारी म्हणजे कायदा न करता तो बॅलन्सिंग ऍक्ट करायला पाहिजे असं. कुठेतरी बॅलन्स नाहीये, तफावतीचा एक मुद्दा आहे आणि ज्या पद्धतीने उपाययोजना केल्या पाहिजे सरकारकडून, त्यांच्या लोकांकडून, त्या केल्या जात नाहीये. नुकसान एकीकडे सामान्य जनतेलाच याचं होतंय आणि दुसरं म्हणजे शेतकऱ्यांना होतंय. बरोबर. सर, तुमच्याशी बोलून खरंच छान वाटलं, कारण की खूप हा विषय बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये खूप रिसर्चचा भाग आहे. कारण की खूप आपण research वरवरच्या गोष्टी ह्याच्यावर बोलल्या जातात, की याच्यामुळे महाग होते, त्याच्यामुळे साखर महाग झाली. पण नेमकं याच्या मागचं काय कारण आहे, ते तुमच्याकडून आज जाणून घेतलं. त्यासाठी सर खरंच आपले आभार, कारण तुम्ही इतका वेळ दिलात आम्हाला. Yes, thank you. Thank you. थँक यू सर.